तो ये जो नाटक चल रहा है ये जनता देख रही है, हमारे पास सब एविडेंस है, आपका नकाब निकल गया है। अभी इस तरह से भाड़े के तट्टू लाकर आप हमारे सामने खड़े करते हो और तमाशा करते हो, आपका भी तमाशा कर देंगे। बोला सर, मराठीमध्ये मातोश्री बाहेर जे आंदोलन झालेलं होतं ते आंदोलनकर्ते शिंदेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप तुम्ही करताय। शिंद्यांचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांचे, सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत, सुपारीबाद, आणि मग मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत। मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक्फ बोर्डाच्या निमित्तानं, त्या बिलाच्या निमित्तानं एक 10-20 लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले, काही कारण नव्हतं। अद्याप हा कायदा किंवा हे बिल, या बिलातल्या सुधारणा त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची आहे। हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे जेपीसीकडे। त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात, त्यांचेही असतील, त्या चर्चा होईल ना। पण त्याआधी मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेईमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले। हे सगळे त्यांच्या पेरोलवर, हे सगळे त्यांचे भाडोत्री, हे 10-20 लोक, बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान बांधव हे महाविकास आघाडीच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी। पहा ना, तुम्हाला मी दाखवतो। हा जो आहे सलमान शेख, हा मातोश्रीच्या बाहेर होता, सलमान शेख। आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पहा तुम्ही, पहा। हा अफराफ सिद्दीकी, हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता। हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या। इलियास शेख, हा सगळ्यात जास्त बोलत होता, इलियास शेख। आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत